क्लिनिकमध्ये ना 2 प्रकारचे पेशंट येतात. काही पेशंट सांगतात, "मॅडम आम्हाला खूप घाम येतो. म्हणजे पंखा 5 वर फिरत असला तरी खूप घाम येतोय." मग अशा वेळी मला त्यांना सांगायला लागतं, की तुमच्या शरीरामध्ये खूप अधिक उष्णता वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करा. म्हणजे काय करायचं? डावी नाकपुडी त्यातनं श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीतनं हा श्वास सोडून द्यायचा. त्यामुळे आपली चंद्रनाडी ऍक्टिव्ह होऊन आपल्या शरीरातली उष्णता बॅलन्स होत असते. काही पेशंट सांगतात, "मॅडम आम्हाला थंडी वाजते. म्हणजे पंखा 1 वर असला तरी आम्हाला तो नको असतो. आम्हाला सतत पांघरून घ्यावंसं वाटतं." मग अशा वेळी तुमच्या शरीरामधल्या उष्णतेची लेवल कमी झालेली असते. ती बॅलन्स करण्यासाठी तुम्ही सूर्यभेदी प्राणायाम करायचा. सूर्यभेदी प्राणायाम कसा करायचा? तर उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि तो डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. जर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करा आणि तुमच्या शरीरातली उष्णता कमी झालेली असेल तर तुम्ही सूर्यभेदी प्राणायाम करा. प्राणायाम हा श्वासाचा व्यायाम आहे, त्यामुळे तो नक्की करा.